असे अंडर आर्म्स रोल ऑन्स लावून तुम्हालाही वाटतं का तुमची अंडर आर्म्सची स्किन ही ब्राईटर होणार आहे? आपण जर हे ॲडव्हर्टायझिंगच्या व्हिडिओ क्लिप्स नीट बघितल्या तर आपल्याला कळतं की रोल ऑन्स तर फक्त अंडर आर्म्सला लावला जात होता, परंतु चेहरा पण ब्राईट झालाय, त्याच्या आजूबाजूची स्किन पण गोरी झालेली आहे. तर सरळ सरळ कळतंय की एक फिल्टरमध्ये काढलेला आहे आणि एक डार्क लाईटमध्ये काढलेला आहे. ही सजग होणं आवश्यक आहे. ॲडव्हर्टायझिंग करणं त्यांचं काम आहे, परंतु आपलंही डोळे उघडून नीट तपासून नीट बघायचं आहे की हा व्हिडिओमध्ये नक्की आहे का? सगळ्यात आधी आपण याची कारणं जाणून घेऊया. म्हणजे कोणत्या कारणांनी होतंय, ती कारणं जर तुम्ही अव्हॉइड केली, तर तुम्हाला तुमच्या अंडरआर्मची स्किन नक्कीच ब्राईटर दिसणार आहे. सर्वात महत्त्वाचं आहे, की तुम्ही टाईट क्लोथिंग वापरत असाल, त्यामुळे असू शकतं. तुम्हाला ग्लुकोज इंटॉलरन्स, इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो, फॅमिली हिस्ट्री असू शकते डायबिटीजची किंवा पी सारख्या कंप्लेंट्स असू शकतात. ओबेसिटीमुळे डेड स्किन अॅक्युम्युलेट झालेली असेल, शेव्हिंगची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे तिथे कायम इरिटेशन होऊन सुद्धा डार्क अंडरआर्म्स येतात. डिओडरंट्स किंवा स्प्रे कोणते वापरता आहेत, त्याच्यावर सुद्धा हे ठरतं. थायरॉइड डिसऑर्डर्स काही आहेत का? मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स काही आहेत का? हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. यामध्ये जी काही कारणं वर्णन केलेली आहे, त्यानुसार काही अंशी ट्रीटमेंट ही बदलत असते. परंतु तुम्ही तिथे नॅचरली काय अप्लाय करू शकतात, तिथे काय घरगुती उपचार करू शकतात, तुरटीचं जे काही डिटेल पी-डी-एफ आहे ते, प्लस अंडरआर्म्स डार्कनिंगचं तुमच्यामध्ये असलेलं काय कारण आहे, त्या कारणानुसार काय औषधी किंवा आहारीय बदल झाले पाहिजे, लाईफस्टाईल चेंजेस झाले पाहिजे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा. ती डिटेल पी तुम्हाला सेंड करेल. आणि असे रोल ऑन सजेस्ट करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना हा रील नक्की शेअर करा आणि माहिती आवडल्यास पेजला लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. धन्यवाद.